नमस्कार. आज आहे यात्रेचा दुसरा दिवस. या ठिकाणी मुलं अंघोळा वगैरे करून तयार झालेली आहेत आणि त्यांना नाश्ता करायला दिलेला आहे. सगळेजण दूध आणि बिस्किट खात आहेत. मध्ये आधी काही लागलं तर केळी आणि फ्रूट्स आहेत. काल वहिनींनी आलं, लसूण आणि खोबरं याची पेस्ट करून ठेवली होती आणि आज कांदा आणि टोमॅटो भाजून पेस्ट करणार आहेत. अशी सुंदर सकाळ झाली होती. अण्णांना उन्हाला बसवलेलं होतं. इकडे अण्णा त्यांच्या पणतीशी व्हिडिओ कॉलवर बोलत होते, मोबाईलवरून बघत होते. तर कशी सुंदर सकाळ झालेली आहे बघा. 8-9 वाजलेले आहेत. मुलांनी दूध आणि बिस्किट मस्तपैकी खाल्लं. मटण आणण्यासाठी पहाटेपासून लाईन लावावी लागते. आणि आता आम्ही जाणार आहोत यात्रेमध्ये देवाचे दर्शन घ्यायला. आज माझे नारळ द्यायचे असतात, तर त्यासाठी आज आम्ही यात्रेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी नारळ देऊन येतो. तर या पद्धतीने आम्ही निघालो आहोत. आता आम्ही निघालो यात्रेमध्ये नारळ द्यायला. चला जाऊया यात्रेमध्ये. तुम्हाला माहिती आहे ना, मेंटस खायला घेतलंय. सगळ्यांनीच घेतलंय. आम्ही भैया आम्हाला सगळ्यांना घेऊन यात्रेमध्ये निघाला. हे सगळेजण गाडीमध्ये बसले. आता मी पण पटकन बसते. गाडीमध्ये लहान मुलांची जास्त गर्दी आहे. 2 मावशा, मी आणि 4 पोरं असं घेऊन आम्ही यात्रेमध्ये निघालो. भैया गाडी चालवत होता. आता जिथं जायचं आहे तिथं आम्ही पोचलेलो आहे. गाडी जरा लांब लावावी लागते कारण खूप गर्दी असते त्यामुळे. तर आता आम्ही यात्रेमध्ये निघालेलो आहोत. यावर्षी यात्रा जरा कमीच भरलेली होती, नाहीतर ही मागची जी घरं दिसत आहेत तिथपासून यात्रेच्या दुकानांच्या रांगा सुरू होतात. वाटेतच मध्ये मध्ये कोण कोण भेटत होतो. आता इथं विद्या भेटली, इथं स्वाती भेटली आणि त्यांची बहीण वगैरे त्यासुद्धा यामध्ये दिसत आहेत. सगळे नारळ देण्यासाठी आलेले होते. सगळ्या ज्या मुली असतात त्या नारळ देण्यासाठी येतात यात्रेच्या दुसऱ्या दिवशी. या ठिकाणी हे बघा मस्तपैकी आरास केलेली आहे. इथे नारळ वगैरे फोडतात. इथे नंदीचं दर्शन घेऊन आम्ही नंदीच्या दर्शनाला गेलो, रघुनाथाच्या दर्शनाला गेलो. अशी आरास केलेली होती. यावेळेस हे नवीनच केलेलं होतं. इथे मैत्रीला आणि श्रद्धाला भैयाने उचलून घंटी वाजवून दिली. आता इथे बघा रघुनाथाचं जे दर्शन आहे ते व्यवस्थित होत आहे. पूर्ण अशा हे जाळ्या उघडलेल्या आहेत. हे यात्रेच्या दिवशी उघडलेल्या असतात, इतर वेळेस उघडलेल्या नसतात. या पद्धतीने आम्ही दर्शन घेऊन आलो. आरती प्रदक्षिणा घालून आम्ही विठ्ठल मंदिराचं दर्शन घेण्यासाठी गेलो. इथे स्पेशली अगरबत्ती वगैरे लावायचं ठिकाण असतं, त्यामुळे याच ठिकाणी सगळेजण अगरबत्ती लावतात. आता या ठिकाणी सगळ्यांनी मिळून अर्धी प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली. उन्हाचे चांगले चटके बसत होते. जवळपास 11:30 वाजले होते, त्यामुळे कडक ऊन लागत होतं. श्रद्धा म्हणत होती पाय भाजतायत. तशीच आम्ही अर्धी प्रदक्षिणा घातली आणि प्रदक्षिणा घालतानाच मध्ये मध्ये आमच्यातल्या मुली दिसत होत्या. विठ्ठल मंदिरात दर्शन घेऊन आम्ही इकडे काळभैरव आणि ज्योतिबाच्या दर्शनाला आलो. या ठिकाणी ज्योतिबाचं मंदिर आहे. इथे सुद्धा दर्शन घेतलं. प्रत्येक गोष्टीचा पूर्ण व्हिडिओ काढलेला नाही आहे, कारण दर्शन घेणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तर या ठिकाणी ज्योतिबाचं मंदिर होतं, इथे दर्शन घेतलं आणि आता आम्ही निघालो. अजून 2-3 मंदिरं आहेत त्या ठिकाणी दर्शन घ्यायला. एक मंदिर जे होतं ते रघुनाथाच्या मंदिराच्या मागच्या साईडला होतं. तिथे काही आम्ही व्हिडिओ केलेला नाही आहे. तर या पद्धतीने आमची प्रदक्षिणा वगैरे घालून झाली. सर्व देवांचं दर्शन घेऊन झालं आणि आता आम्ही निघालो आहोत दुसऱ्या शेवटच्या मंदिराकडे. तर हे शेवटचं मंदिर आहे. हे शेतामध्ये आहे. इथं दर्शन घेतलं. तर या ठिकाणी आमच्या आत्या दिसल्या होत्या. 2 आत्या तुम्हाला दाखवते. ह्या बघा, ह्या एक आत्या आहेत आणि एक आत्या झाडाखाली बसलेल्या आहेत आणि एक आत्या इकडे सावलीला बसलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने आजचं आमचं देवदर्शन झालं, नारळ देऊन झाले. आता पुढच्या भागात पाहूयात यात्रेतल्या गमती जमती.